शिंदे, काय परिस्थिती आहे? तपास चालू आहे. हो. विमाननगरचा दिलेला पत्त्यावर पोहोचला का? यस सर. मला संध्याकाळपर्यंत त्याची पूर्ण कुंडली पाहिजे. लवकरच. काय करता येईल ते करा, पण मला संध्याकाळपर्यंत त्याची पूर्ण डिटेल मला शिंदे हायगे चालणार नाही. यस सर. ओके सर. ओके ओके ओके. सर राठोड बोलतोय. बोला राठोड. सर आपण जे सोशल मीडियावर जे जाळं रचलं होतं, यस, जे फेक अकाउंट बनवलं होतं, त्या जाळ्यात रोहित अटकत चाललाय. ओके. आणि आज संध्याकाळी तो एका लॉजवर येतोय, तर आपल्याला ही सर्वात महत्वाची संधी आहे सर त्याला पडक्यात पकडायची. ओके. हो सर, मी सगळी तयारी करून दिली. संध्याला कळवलं का? संध्याला पण अपडेट केलंय. ठीक आहे सर, आपण सांगा, आपण तेव्हा कारवाईला सुरुवात करू सर. संध्याकाळी 8 वाजेला रेड मारू. ओके सर. जय हिंद सर. ओके, जय हिंद. कुठे गेले अविनाश ते? राठोड, शिंदे पोझिशन घ्यायची. 204 मध्ये 204 कुठे रे? शिंदे, राठोड. सर सस्पेक्ट कन्फर्म. संध्या, हाच आहे ना तो? हो सर, हाच आहे तो. हाच फसवणूक करणार आहे ना? हो, त्यांनीच माझी फसवणूक केली. प्रेम करत होता ना, असं खोटं बोलला ना. माझंच चुकलं की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. तर ह्या अशा घटना ह्या फेसबुक, इंस्टाग्राम जे सोशल मीडिया हँडल आहे, यामध्ये जे पालक हा व्हिडिओ बघतायत त्यांना सांगणं आहे, आणि जे तरुण पिढी आपली म्हणजे 8वी 9वी 10वीच्या ह्या ज्या मुली आहेत, तरुण पिढी आपल्या मुली असतील, महिला याचे शिकार होत आहेत. याच्यासारखे नराधम हे प्रत्येक ठिकाणी आहेत. हे फेक अकाउंट बनवतात, फेक नाव बनवतात, फेक फोटो टाकतात आणि
आपल्या मुलींचे असेल, लहान लहान मुलं यांच्यावर हे चुकीचा संदेश देतात। या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगणे बाळांनो की कुणीही असल्या भूलथापांना बळी पडू नका। आपले पालक काय सांगतात त्याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे, कारण हे क्षणिक सुखासाठी आज बघू शकताय तिचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं। ती हिच्यासोबत आली आणि तिने गारानं सांगितलं आणि आमच्या या सर्व टीमनी हा तपास उलगडला। हा आरोपी इतका शातीर होता की याचा तपास लावणं शक्य नव्हतं, पण आमच्या टीमनी अथक परिश्रम घेऊन हा आरोपी, हा नराधम पकडला आहे। सगळ्या पालकांना एक विनंती आहे, ही जी स्टोरी आहे आपली, ही स्टोरी आपल्या लहान लहान मुलांना दाखवा आणि त्यांना दाखवा की कशा पद्धतीने आपण सोशल मीडिया चांगला तितकाच घातक आहे। जसं आपण एखादा नशा पाणी करतो त्या पद्धतीची सोशल मीडिया ही नशा झालेली आहे आणि या नशेला बळी पडू नका आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार घाला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जय शिवराय। तर आपण बघितलं कशा पद्धतीनं फसवणूक होते। हा जो कलाकार आहे हा कलाकार आहे, सगळं काल्पनिक आहे, पण मग आपण या काल्पनिक कथेच्या माध्यमातून सत्य आणि सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण की कोणाची फसवणूक होणार नाही, कोणाचाही छळ होणार नाही।